करने में सक्षम बनाता है। गोदरेज की जैसे किसान भाइयों को यही बताना चाहता हूँ कि आप भी ऐसी जानकारी लेके अच्छे फार्मर बने रहिए और गोदरेज के साथ में एक समान पोषण प्रदान करता है। श्रेणीकरण चरण के आधार ज्ञानाने तयार तोपर्यंत केलेले बांधा तोपर्यंत सगळं ते विशेषतः पायाचं जास्त बांधा. दूध देणाऱ्या गायी आणि म्हशींसाठी आहे, जे गायी म्हशींचे आरोग्य, कार्यक्षमता आणि दुधाची गुणवत्ता सुधारते. त्यामुळे लक्षवी म्हणूनच आम्ही म्हणतो स्वस्थ पशु चेअरमन साहेब या. त्यानंतर ह्याच्या पुढं आपण आता पुढची कार्यक्रमाची सुरुवात करूया. पहिली सुरुवात ही चांगल्या दीप प्रज्वलनाने करूया. त्यामध्ये मी बोलत पाटील, तारामती पवार यांनी समोर यायचंय दीप प्रज्वलनासाठी. लागली इज्जत नाही. ह्याच्यावर घ्यायची नाही नाही इथं काढा ती वर खाल्लेलं काय टाकू द्यायची नाही. आपण काय गडबड करू नका. ह्याच्याबरोबर गाणी म्हणतात मग मावशी. म्हणते ते येते त्यांना त्याच म्हणणार आहे. हा मोठी करा. लय मोठं. हा एक कडी काढा असं म्हणजे नाही एक कडी काढा. लई करू नका पुन्हा अजून हा हा बस एकच बस. बाकीचं ते त्यांना ज्यांनी आणलं असेल त्यांना आहे द्या सगळे. अशी काय शांत पाहिजे. एक नंबर शांत. आवाजपासून काय काय केले. लय मोठा आहे बाय पंजाबचा.
आजचा कार्यक्रम सगळा परफेक्ट झाला बघा. गाय शांत असल्यामुळे सगळे व्यवस्थित झालं. बाकी ठिकाणी असं लांबच बाहेर टाकले त्या कुंकून हळदी बाद झाली की एक लागली इकडे वार आहे त्यामुळं वार आहे वहिनी राहू दे. नाही वर नाही तसं हा न्या पहिल्या माशी सासूची पूस सून तुमच डवळ बसू श्रीराम जय राम राम लाल बागेत जाऊन बसू श्रीराम जय राम राम दुसऱ्या माशी सासऱ्याची पूस सून तुमच डवळ कस श्याम सुंदर सांगती मामा लाल बागेतून आणावा आंबा श्रीराम जय राम राम लाल बागेतून आणावा आंबा श्रीराम जय राम राम तिसऱ्या माशी दिराची पूस वणी तुमच डवाळ कस श्याम सुंदर सांगती दिरा लाल बागेत पाडावा जरा श्रीराम जय राम राम लाल बागेत पाडावा जरा श्रीराम जय राम राम चवत्या माशी जवळची पूस आका तुमच डवाळ कस श्याम सुंदर सांगते जाऊ राम पाचव्या माशी नंदाची पूस वडी तुमच नानी शेजारी लावावी जाई श्रीराम जय राम राम सातव्या माशी बापाची पूस लेकी तुमच कार्यक्रम चालू आहे श्याम सुंदर सांगती बापा नानी शेजारी लावावा चापा श्रीराम जय राम राम नानी शेजारी लावावा चापा श्रीराम जय राम राम सातव्या तुमच डवाळ कस श्याम सुंदर सांगती बाबा देवा श्रीराम जय राम राम गाडी ताट्याची मुराळी वा श्रीराम जय राम राम नागा माशी कांताची पूस राणी तुमच डवाळ राम राम झालं ना इकडे जा आता त्या गा- या की सर पडदिशी एक असं सगळ्यांचा एकत्र फोटो पलीकडे थांबी तसेच म्हटल्यानंतर तुम्हाला माहिती आहे की गोदरेज आज कुलूप आहे, सिक्युरिटी आहे, फ्रीज आहे, वॉशिंग मशीन आहे. तर त्यातली गोदरेज घेतलेला होता आणि आपल्या सोलापूर जिल्ह्यातच आज आपला ही 4था कार्यक्रम आहे या जिल्ह्यामध्ये आपण घेतोय तो. इतर मीटिंग आपण नेहमी घेत असतो, महिलांसाठी पण आमच्या वेगवेगळ्या मीटिंग असतात, पुरुषांसाठी तर कंटिन्यू रेग्युलर मीटिंग घेतो, पण डोहाळ जेवण हा स्पेशल कार्यक्रम घेतलाय. आणि ह्यासाठी ह्या कालावधीत महिलांनाच मीटिंगला निवडायचा उद्देश काय की महिला घरातलं गोट्यातलं काम बऱ्यापैकी करत असतात आपल्याकडे, आणि त्यांना जर ह्या गोष्टीचं महत्त्व व्यवस्थित पटवून दिलं आणि त्या कालावधीत पहिल्यांदा लहान मुलांना त्यामध्ये ते खाणे नादी लागते.
तर बंद झालेलं असतं, तिला कुठला खुराक देतो आपण? का काय द्यायचं नाही? दूध देत नाही म्हणल्यावर बाहेर काय द्यायचं? महत्वाची गोष्ट म्हणजे कालवडीचं संगोपन. आज आपल्याकडे गाय जर जातीवंत तयार करायची असेल तर चांगल्या उच्च प्रतीचं आपण डॉक्टर कडून सिमेंट भरून कालवडी आपण गाय गाभण केली, ती गायची नॉर्मल डिलिव्हरी होण्यास त्याचा पोटाचा पडदा आहे तो लवकर तयार होतो आणि त्यामुळं पचन लवकर सुरू झालं की वजन उंची लवकर वाढते. म्हणून कालवडीला आपण सांभाळत असताना पाणी लवकर पाजायचं आणि पाणी हे जमिनीवर ठेवून पाजायचं, बाटलीनं पाजायचं नाही. आणि सुरू करताना पाणी अर्धा लिटरनं सुरुवात करायची, चुकून बाटली भरून ठेवायची नाही सुरुवातीला. का तर वासराला दुधातला पाण्यातला फरक कळत नसल्यामुळं दूध जरी आपण ठेवलं आणि पाणी ठेवलं तर पाण्याला दूध समजून ते एकदम पिऊ शकतं. ज्यादा पाणी पिल्यामुळं मग वेगवेगळे प्रॉब्लेम येतात. त्याला सवय लागेपर्यंत 4-5 दिवस अर्धा लिटर पाणी ठेवा, वासरू आपोआप पाणी प्यायला शिकतंय. आणि त्याच्यासोबत 15व्या दिवसापासून 2-3 गोष्टी करायच्या आपल्याला. कालवडीला आपण वासरांचं खाद्य द्यायचं. पहिलं 1 नंबर कालवडीचं काफ स्टार्टर म्हणून आहे. हे 15व्या दिवशी 8 दिवसानं पाणी चालू केलं चालतंय. कमीत कमी 15व्या दिवशी तर पाणी बी चालू करायचं आणि वासरांचं खाद्य पण चालू करायचं. आणि दूध कमी करत न्यायचं अर्धा लिटर प्रत्येक आठवड्याला. आणि ह्याच्यासोबत हिरवा आपण जे चारा देतोय तो चारा मात्र महिना ते 1.5 महिना वासराला द्यायचा नाही कुट्टी केलेला. रवंत जोपर्यंत चालू होत नाही, रवंत तोपर्यंत चारा खाल्ल्याला पटणार नाही. आणि रवंत सुरू व्हायला कमीत कमी 1.5 महिना लागतो वासराला. त्यामुळं कुट्टी केलेला चारा वासराच्या पुढे टाकायचा नाही, त्याला लांबडी ताटं टाकायची. जो काही चारा आपण आणतोय त्याची लांब ताटं टाकायची. माहितीसाठी त्याला सवय लागायसाठी चाबलून काय रस पिलं तर पिलं. एवढ्या 2-3 गोष्टीची काळजी घेतली की वासरांची. आपल्या संस्थेवर गोदरेज कंपनीचे साहेब त्यांनी येऊन जी महिला दिनाचं औचित्य साधून महिला दिनाचा एका दिवसात त्यांना अख्ख्या महाराष्ट्रात कार्यक्रम घेणं शक्य नसल्यामुळं त्यांनी जसं त्यांना शक्य होईल अशा पद्धतीनं प्रत्येक तालुक्यात एक असा कार्यक्रम घेत आले. आणि तो आपल्या तालुक्यातला हा कार्यक्रम आपल्या एरियावर करायचं नियोजन केलं त्याबद्दल प्रथमतः मी त्यांचा आभार मानतो. तसंच आपण सर्वजण उपस्थित राहिलात त्याबद्दल आपलंही मनस्वी आभार मानतो आणि हा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो. या कार्यक्रमाच्या शेवटचा भाग म्हणून आपल्याला प्रत्येकाला साहेबांनी एक छोटंसं गिफ्ट आणलंय. ती प्रत्येकानं त्याचा स्वीकार करावा, म्हणजे गिफ्ट घ्यावं आणि कार्यक्रम संपवा. असं इकडे या की 1-2 जण असं पुढे धरा डबे म्हणजे त्यांना दिसतील देताना.